गोष्ट आहे जबाबदारीची. ही कथा आहे अशा नेतृत्वाची जे शब्दांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवतं. महाराष्ट्राच्या मातीशी नातं जपणारा, लोकांच्या प्रश्नात स्वतःला झोकून देणारा आणि भविष्याचा विचार आजच करणारा नेता अजित पवार. जीवन प्रवास, संघर्ष ते नेतृत्व. जनसन्मानाने होई प्रगती ही अटल, वादा आपला पक्का, लाभ आणि बळ. लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील, ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल. घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही नेतृत्व अशी असतात जी केवळ पदांमुळे नव्हे तर त्यांच्या कार्यशैलीमुळे अजरामर होतात. अशाच नेतृत्वांपैकी एक प्रभावी नाव म्हणजे आदरणीय श्री अजित पवार. घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. 1991 साल त्यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचा टप्पा ठरला. लोकसभा सदस्य म्हणून निवडून येताना त्यांनी जनतेचा विश्वास अधिक घट्ट केला. त्यानंतर आमदार, राज्यमंत्री आणि विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांच्यावर आली. प्रत्येक पदावर त्यांनी निर्णयक्षम आणि कार्यकुशल नेतृत्वाची छाप सोडली. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. घड्याळ विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. सत्ता असो वा नसो, त्यांनी कधीही लोकांपासून अंतर ठेवले नाही. जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांनी जनता दरबार ही संकल्पना प्रभावीपणे राबवली. या दरबारात पक्ष, पद किंवा ओळख न पाहता प्रत्येकाला आपली समस्या मांडण्याची संधी मिळते. सामान्य माणसाच्या प्रश्नांना थेट ऐकून घेणं ही त्यांच्या नेतृत्वाची खासियत आहे. जनता दरबारात आलेली प्रत्येक तक्रार त्यांच्यासाठी एक जबाबदारी असते. प्रश्न छोटा असो वा मोठा, तो मार्गी लावण्यावर त्यांचा भर असतो. फाईल फिरवण्यापेक्षा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे, ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. यामुळेच प्रशासनात गती निर्माण झाली. अजित पवार हे केवळ लोकनेते नाहीत, तर प्रशासनावर पकड असलेले प्रशासकीय नेते आहेत. काळजी करू नका, या योजना पुढे 5 वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. मी शब्दाचा पक्का आहे, हा अजित पवारचा वादा आहे. पार कोणे दादाचा वादा, पक्का आधार कोणे दादाचा वादा. समजदार कोणे दादाचा वादा, अरे आपलं सरकार कोणे दादाचा वादा. जुना काळ बदललाय आता वेळ बघा, बघा घड्याळाचा खेळ बघा. जोशी बुद्धिमत्ता अंगाची रगरगता, ऐकणार नाही कुणाचा. शब्दाचा ठाम कोणे दादाचा वादा, रक्ताचा घाम कोणे दादाचा वादा.
माझ्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आणि माझ्या शेवटपर्यंतच्या कार्यकर्त्याला विश्वास द्यायचा आहे की आपल्याला कधीच अजित पवारांच्या जीवात जीव असेपर्यंत मी अंतर देणार नाही. आपल्याला काही झालं तरी मी वाऱ्यावर सोडणार नाही. आवाज NS आवाज Abhishek आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून उमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून उमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने बोला राष्ट्रवादी पुन्हा. काय उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे. आज सह्याद्रीचा कडा कोसळला, वेळ काळाने साधली आणि क्षणात होत्याचे नवते झाले. ज्यांच्या आवाजाने मंत्रालय दणाणायचे, तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आज शांत झाला. अजित दादा, तुम्ही असे अचानक जायला नको होते. विमानाच्या त्या आघाताने काळीज हे फाटले, जनतेच्या डोळ्यांतून आज अश्रू हे दाटले. बारामतीचा गड आज सुना सुना झाला, कोणी सांगावे आता हा घाव कसा सोसावा. विकासाची गंगा ज्यांनी घरोघरी नेली, नियतीने क्रूर चेष्टा आज त्यांचीच केली. परत या दादा हा साथ घालतो महाराष्ट्र, तुमच्या विना पुरे राहिले हे विकासाचे पर्वा. नाही करमत आता, नाही सुचत काही, तुमच्या आठवणीने ओल्या झाल्या दाही दिशा दाही. कुणी म्हणेल वादळ, पण आतून तुम्ही होता मायेचे ओले जाळ. अर्धवट सोडून गेला तर हा संसाराचा थाट, आता कोण धरणार गोरगरिबांचा हात. परत या दादा हा साथ घालतो महाराष्ट्र, तुमच्या विना पुरे राहिले हे विकासाचे पर्व. नाही करमत आता, नाही सुचत काही, तुमच्या आठवणीने ओल्या झाल्या दाही दिशा दाही. दादा, तुमचे शरीर गेले असेल, पण तुमचे विचार, तुमची धडाडी आणि तुमचा तो रुबाब हे या मातीत कायम जिवंत राहील.
पुन्हा असा नेता होणे नाही. जाता जाता इतकं सांगतो, लढवया कधीच मरत नसतो, तो फक्त विश्रांतीला जातो. भावपूर्ण श्रद्धांजली दादा. अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो, राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो, आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. जनतेचा काही दिशातून राष्ट्रवादी पुन्हा